हेलो एवरीवन, नमस्कार। कैसे हो सब लोग? ठीक हो? अं, आज आपण कर्म या विषयावर चर्चा करायची आहे. कर्म, व्हॉट इज द कर्म? कर्म त्याच्यामध्ये प्रामुख्याने धर्म आहे, अर्थ आहे, काम आहे आणि मोक्ष आहे. ठीक आहे. तर आपल्याला या चारही गोष्टीवरती, ह्या चारही पॉइंट्स वरती चर्चा करायची आहे. कर्म म्हणजे काय? आपण जे जीवनामध्ये रेग्युलर करतो हे कार्मिक कर्म आहे. म्हणजे दिवसभराचं काम, म्हणजे माझ्या ऑफिसला जाऊन मी काम करतो किंवा माझं जर आउटसाइडर काही काम असेल तर ते कार्मिक कर्म आहे. दिवसभरातील आपल्या जीवनामध्ये आपण रेग्युलर जे करतो ते कार्मिक कर्म. त्याच्यानंतर धर्म आहे. धर्म धर्माप्रमाणे जर तुम्ही कार्य करत राहिला तर तुमचं ते कार्य सिद्धीस जातं. दुसरी गोष्ट, आणि धर्माप्रमाणे पुढे पहिला धर्म, नंतर त्याच्यापासून निर्माण होतो अर्थ. अर्थ याने धन, पैसा. ठीक आहे. त्याच्यानंतर अर्थ येतो, अर्थ नंतर काम. आता काम म्हणजे काय? काम म्हणजे आपण जे जीवनभरात डेली बेसिसवर करतो काम, जे दिवसभरातील आपलं ऑफिसचं काम म्हणा किंवा आपण एखाद्या आउटसाइड काम करतो, किराणा दुकानामध्ये बसतो, किंवा हे रेग्युलर काम, हे कार्मिक कर्म आहे. तसं आपण पाहिलं की धर्म, अर्थ, काम आणि अंतिम आहे ते मोक्ष. हे सर्वांना माहिती असतं मोक्ष काय आहे. मोस्टली सगळ्यांना माहित असतं की मोक्ष म्हणजे काय आहे. तर आपल्याला सुरुवात करायचं धर्मामध्ये. धर्म काय बोलतो? तू तुझ्या सामर्थ्यानं काम कर, कष्ट कर. आणि बहुतेक लोकांना ना हे माहितीच नाहीये की कर्म म्हणजे काय, कर्माचा रोल आपल्या लाईफ मध्ये कितपत आहे हे लोकांना बहुतेक माहिती नाही. कारण लोक बोलतात धर्माप्रमाणे जगत नाही. कारण ज्याला थोडासा लाभ वाटला तर तिथे ते बेमानी करायला तयार होते. 100% लोक, 99% हाच विचार करतात. आजकाल ना कलियुगामध्ये प्रामाणिकपणा किंवा कोणत्याही गोष्टीवरती लोकांचा विश्वास नाहीये. आणि हा विश्वास लोकांना मागे घेऊन चालला. त्यांच्या मनामधले जे अनेक विचार आहेत ना, हे ह्या गोष्टीपासूनच निर्माण व्हायला लागले. तर आपल्याला धार्मिक धार्मिक कर्म केले पाहिजे. धार्मिक कर्म आता कशा पद्धतीने होणार? धार्मिक कर्म हे तुमचं, तुम्ही अर्थ, प्रत्येकाला अर्थ हवाय. कारण ह्याच्याशिवाय आपलं जीवन सध्या चालत नाही. तर धार्मिक कर्म ना महत्वाचं आहे. अर्थ आपण धर्माप्रमाणे केला तर अर्थ आपल्याला 100% धर्म आणि अर्थ. म्हणजे तुम्ही सामर्थ्यानं काम करत राहिला, याने समजा पहिला कर्म समजून घे. कर्म म्हणजे काय? आपण एखादी गोष्ट विनाकारण दुसऱ्याला त्रास देणे, हे निगेटिव्ह कर्म आहे. ते तुमचं निगेटिव्ह कर्म बनते. ठीक आहे. हे निगेटिव्ह कर्म. विनाकारण कोणालाही त्रास न देता आपण एखादं प्रामाणिकपणाने काम करतो, निगेटिव्ह कर्म. निगेटिव्ह कर्म म्हणजे काय? एखाद्या व्यक्तीने, उदाहरणार्थ तुम्ही एका रिक्षामध्ये बसलाय आणि रिक्षावाल्या ड्रायव्हरला तुम्ही 100 रुपये दिले, त्याचं भाडं झालंय 80 रुपये, आणि तो तुम्हाला 40 रुपये जर वेतन देत असेल तर आपण काय विचार करतो, हा त्याच्या लक्षात नाहीये, मग ते आपण 40 रुपये घेतो. कारण ऍक्च्युली भाडे किती झाले तुमचं? 80 रुपये. ठीक आहे. तुम्ही दिलात किती त्याला? 100 रुपये. ऍक्च्युली त्याच्याकडून तुम्ही 20 रुपये घेतले पाहिजे, पण तुम्ही घेताय त्याच्याकडून 40 रुपये. हा 20 रुपयाचा जो भाग आहे ना, हा तुमचा निगेटिव्हिटी मध्ये जातो. हा 40 मधून तुम्ही फक्त 20 घ्यायला पाहिजे, पण तुम्ही घेतलं 40. तुमचं 20 रुपये आहेत ना, ते तुमच्याकडून 100% कुठे नाही कुठे जाणार. आणि ह्या रिक्षावाल्याला ना, हे 80 रुपये ज्याचं झालंय, ह्याला ते 20 लॉस इथं झालं तुमचं ना, त्या 20च्या ठिकाणी त्याला 200 रुपये कुठेतरी मिळतील. लक्षात द्या, त्याला कुठेतरी 200 रुपये मिळतील. त्याचा प्लस पॉईंट तो, त्यानं कर्म काय, त्याचं कर्म काय होतं? तुम्हाला तुमच्या जागेवर मिळून सोडणे, त्याने ते पूर्ण केलंय. आणि तरी पण तुम्ही त्याचा 20 रुपये लॉस केला. त्याला 100% रोज कुठून ना कुठून 200 रुपये बेनिफिट. 20 रुपये लॉस झाले ठिकाणी त्याला 200 रुपये बेनिफिट होईल. पण तुमच्या इथे 20 रुपये तुम्ही, तुम्हाला वाटलं की तुम्ही त्याला बनवलाय आणि 20 रुपये तुम्ही घेतलाय, तर तुमच्या इथे 200 जाऊ शकतात किंवा 2000 सुद्धा जाऊ शकतात. आपल्याला माहिती नाही आपण कोणतं कर्म करतो. ठीक आहे. तर तुम्ही जर धर्माप्रमाणे काम केला तर तुम्हाला 100% इथे अर्थ हा प्राप्त होतो. तुम्हाला 100% चांगला अर्थ प्राप्त होतो, आणि हेच धन तुमच्या लाईफ टाइम मध्ये तुमच्या सत्कर्मासाठी हे उपयोगी आहे. हे जे 20 रुपये वाचवला हे तुमचं निगेटिव्ह कर्म आहे. आणि दुसरं, हे जे प्रामाणिकपणानं कर्म केला तुम्ही, तर हे पॉझिटिव्ह कर्म आहे. ठीक आहे. पॉझिटिव्ह, हे पॉझिटिव्ह कर्म. हा अर्थ आहे ना,
आणि मोस्टली लोकांना ना कुठे मेहनत करायची हेच समजत नाही. वास्तविक सामर्थ्य आहे तुमच्याकडे, सगळं काही आहे, ज्ञान आहे, बुद्धी आहे, पण आजकाल काय होत आहे की मला काही पण करून कशाबी पद्धतीने पैसा कमवायचा, कशाबी पद्धतीने पैसा कमवायचा नाहीये. प्रामाणिकपणानं तुमच्या सामर्थ्यानं तुमच्या मेहनतीनं जितका अर्थ येईल तो तुम्ही ऍक्सेप्ट केला, तुमच्या सगळ्या गोष्टीला 100% होणार, 100% होणार, आणि इथूनच तुम्हाला अर्थ प्राप्त होणार. 100% इथून तुम्हाला चांगला अर्थ प्राप्त होईल. हे तुम्ही करत राहिला ना तर तुमचा 100% अर्थ तुम्हाला प्राप्त होणार आणि तो तुमचा चांगल्या कामासाठी उपयोगी येणार. आता माणसानं सामर्थ्य कुठं द्यावं, ही गोष्ट लक्षात घ्या. सामर्थ्य माणसानं कुठे द्यावं याची कल्पना ना तुम्ही करा, ह्याचं प्रामाणिकपणानं तुम्ही आकलन करा. तर तुम्ही सेवामध्ये सेवा, आता सेवा म्हणजे काय? समजा एखाद्या मंदिरामध्ये जाऊन लोक बघा मंदिरामध्ये जातात, तिथे झाडलोट करतात किंवा तिथली चपला वगैरे व्यवस्थित एका ठिकाणी ठेवली. त्यांना काय हे माहिती नाही असं म्हणतात. प्रत्येकाला हे माहिती आहे की सेवा कशा पद्धतीने आपण दिली पाहिजे, आणि सेवा दिल्यानंतर आपल्याला भेटतो तो अर्थाच्या रूपामध्ये मेवा. मेवा म्हणजे धन, मेवा म्हणजे धन. इथे तुम्हाला सेवा करा. रेग्युलर जीवनामध्ये कार्मिक कर्म तर तुम्ही करतात, 100% करतात, त्याच्यामध्ये काही डाऊट नाही आहे. पण सेवा भाव जो ज्या माणसाच्या मनामध्ये येतो तिथे तो पुण्यकर्म करतो, आणि तेच त्या कर्मापासून त्याला प्राप्त होतो तो अर्थ, तो प्राप्त होतो अर्थ. आता काम, काम म्हणजे आपल्या जीवनामध्ये पत्नी आहे, मूल आहेत, मुलं आहेत, मुलगी आहे, मुलगा आहे, आई वडील यांना सांभाळणे किंवा बहीण भाऊ यांना सांभाळणे, हे तुमचं काम काम आहे. तुमची जीवन पिढी जी तुम्ही वाढवता ते काम आहे. त्याच्यामध्ये तुमचा परिवार आहे, परिवार हे काम आहे. काम म्हणजे तुम्ही जे रेग्युलर ह्याच्यामध्ये करतात ते काम नाहीये, ते सामर्थ्य. सामर्थ्य, अर्थ हा धर्म आणि सामर्थ्य हे एकाच गोष्टीमध्ये प्राप्त होतं. तो तुमच्या सामर्थ्यावर डिपेंड आहे. प्रामाणिकपणे केलेलं कर्म आणि त्या कर्मापासून निर्माण झालेला अर्थ हा तुमच्या जीवनामध्ये योग्य होतो. आणि योग्य कर्म करणे, कर्मा तुम्ही आजकाल ना बऱ्याच ठिकाणी अवेलेबल आहे व्हॉट इज द कर्मा. कर्माबद्दल भरपूर माहिती आहे. तुम्ही कुठे एक युट्यूबला जर तुम्ही एक व्हॉट इज द कर्मा म्हणून क्लिक केला तर तुम्हाला 100 व्हिडिओ येतील तिथे व्हॉट इज द कर्म. तो हा कर्माचा प्रकार आहे. आणि काम, काम म्हणजे तुमच्या परिवारासोबत तुम्ही वेळ द्या, तुमच्या आई वडिलांची तुम्ही इच्छा पूर्ण करा. तुमच्या आई वडिलांना वयोवृद्ध असते वेळी त्यांना मदत करा, त्यांना काय हवंय काय नको तिथे सेवा करा. तुम्ही तुमचा सेवाभाव जो आहे ना, सेवाभाव, सेवाभाव आहे ना, हा इथे तुम्ही काम करू शकता. हे सेवाभावामध्ये काम केल्यानंतर तुम्हाला 100% याचं काही नाही काही प्रतिफळ बनतच. कारण कर्म ज्यावेळेस बनतं ना, मग ते निगेटिव्ह बनतं, पॉझिटिव्ह बनतं. पण कर्माचं फळ तुम्हाला निगेटिव्ह पद्धतीने, जर निगेटिव्ह काम केलं, चुकीचं काम केलं, तर तुम्हाला त्याचं सुद्धा ते कर्म बनलेलं आहे, चुकीचं कर्म बनलेलं आहे, त्याचं सुद्धा तुमच्या जीवनामध्ये फळ येणार. आणि तेच तुम्ही जर पॉझिटिव्ह काम केला तर त्याचं सुद्धा तुमच्या जीवनामध्ये फळ हे येणार आहे. मग कर्म तुम्ही निगेटिव्ह करा अथवा पॉझिटिव्ह करा. निगेटिव्ह कर्म शक्यतो कोणी करायला बघत नाही, ते बाय मिस्टेक होतं, किंवा लालच, माणसाच्या मनामध्ये लालच खूप असते. त्या लालच्यामुळे माणूस निगेटिव्ह कर्म सुद्धा करायला बघतो. कधी कधी असं होतं की माणसाच्या जीवनामध्ये ना तो करायची त्याची इच्छा नसते, पण काही काम न कळत होतं. म्हणजे कोणाला माहितच नाही, ते प्रारब्ध आहे. न कळत कर्म तुमचं चांगलं असो किंवा वाईट असो, एक प्रारब्ध बनतोच. ते प्रारब्ध म्हणजे काय? तुम्ही केलेलं कर्म आहे ना, ते प्रारब्धानुसार जे पॉझिटिव्ह असेल तर पॉझिटिव्ह मध्ये तुम्हाला नक्की व्हायब्रेशन पॉझिटिव्ह तुमच्या असणार, ते पॉझिटिव्ह कर्म बनलेलं आहे. निगेटिव्ह कर्म केलं ते सुद्धा बनलेलं आहे. आणि ते काही वेळा निगेटिव्ह कर्म आहे ना, आपल्याला कळत न कळत बनत असतं. आणि ते जर तुम्हाला माहिती असून किंवा तुम्ही जाणून बुजून एखादं कर्म, वाईट कर्म करताय, ते सुद्धा तुमचं संचित कर्म होतं. आणि ते तुमच्या जीवनामध्ये ज्यावेळी त्याची टाइमलाईन येईल त्यावेळी तुमच्या ते जीवनामध्ये परत कुठल्या ना कुठल्या मार्गाने ते तुमच्या समोर येतं. तेच कर्म जर तुम्ही चांगलं केलं, पॉझिटिव्ह मार्गाने केलं, तर तेच कर्म तुमच्या जीवनामध्ये परत तशा पद्धतीनं विश्वास ठेवून येतं. आता मोक्ष, मोक्ष म्हणजे काय? प्रत्येक माणसाच्या जीवनामध्ये मोक्ष आहेच आहे. कारण शेवटची स्टेप आहे
मोक्ष. तर तुम्हाला मोक्षावर लक्ष देणं गरजेचं आहे. आणि मोक्ष म्हणजे एक मुलगा आहे ना पाठीमागून हातवारे करतोय, इशारे करतोय मला. तो बसलाय मोबाईल घेऊन. तो बोलतोय मी आवाज वाढवू का? त्याच्यामुळे थोडंसं डिस्टर्ब झालं. थँक्यू. माफ करा मला. आता मोक्ष. मोक्ष म्हणजे प्रत्येक माणसाला मोक्ष हा मिळालाच पाहिजे. मोक्ष कशा प्रकारे असतो? मोक्षाचे अनेक व्याख्या आहेत. अनेक लोकांनी त्याच्याबद्दल सांगितलेलं आहे. तुम्ही बऱ्याच ठिकाणी ऐकलं असेल की सत्कर्म केल्यानंतर माणसाला मोक्ष मिळतो. नाहीतर या मनुष्य योनीमध्ये मला वाटतं 80 लाख योनी आहेत. त्याच्यामध्ये माणसाला जर मोक्ष प्राप्त नाही झालं तर परत 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 तो जन्म येतो. आणि त्याच्यातला पण मनुष्य जन्म हा 400 वेळा 4 लाख वेळा मनुष्य जन्म. ह्या मनुष्य योनीमध्ये जर मोक्ष प्राप्त नाही झाला तर मनुष्य योनीमध्ये 4 लाख वेळा तुम्हाला परत परत ह्या जन्मातून नेक्स्ट जन्मातून पुढच्या जन्मामध्ये त्याचप्रमाणे मोक्षमध्ये असं पण आहे की 60% तुमच्या जीवनातील 60% तुम्ही पाठीवरचं कॅरी फॉरवर्ड होतं कर्म अथवा दुष्कर्म. पाठीवरचं कॅरी फॉरवर्ड होतं आणि 40% आता तुम्ही जे चालू आहे त्याच्यामध्ये 40% तुमचं करंट आहे. म्हणजे कार्मिक कर्म वगैरे किंवा कार्मिक कर्म ते कर्म चांगला असेल वाईट असेल कळत असेल न कळत असेल. शक्यतो दुष्कर्म जे आहे ना हे माणूस कळत न कळत ज्याला माहिती नसतं ते तोच करतो. तो जाणून बुजून कोणी असं करणार नाही की बाबा मला आता हे वाईट कर्म करायचं असं कधी होत नाही. पण शक्यतो चुकून होतं. आणि 40% कर्म हे ना मागील जन्माचं कॅरी फॉरवर्ड होतं. 40-60% कर्म. 40% तुम्ही आताच्या जीवनामध्ये जे कार्मिक कर्म करता किंवा सत्कर्म करता त्याच्यावरती डिपेंड आहे. तर मेन व्हॉट इज द कर्म? कर्म म्हणजे धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष. ह्या 4 गोष्टींवरती तुमचं कर्म डिपेंड असतं. तर शक्यतो करून आपण पॉझिटिव्ह कर्म करावं. पॉझिटिव्ह व्हायब्रेशन. कर्म म्हणजे फक्त काम करणं हेच नाहीये. विचारधारा तुमचे जे विचार आहेत ते सुद्धा कर्मच आहे. तुम्ही एखादं लेखन केला ते सुद्धा कर्मच आहे. न्यूजपेपर वाचला, बुक्स वाचला, चांगली नॉवेल्स वाचला किंवा एखाद्याची सेवा केला, एका गरजूला मदत करणे. कर्माचे अनेक प्रकार आहेत. कर्म तुम्ही कशा प्रकारे करताय, कर्म कोणतं करताय हे सगळं डिपेंड आहे. तुम्ही जर सकाळी उठला, पहाटे सकाळी उठला, सुरुवातीला तुम्ही स्वतःसाठी एक 10 मिनिटं शांत स्तब्ध राहिला, त्याच्यानंतर देवाची प्रार्थना केला, नाम जप केला, हे सुद्धा कर्मच आहे. नाम जप केला, त्याच्यानंतर उठून एक धार्मिक पुस्तक वाचला, मग ते महाभारत असो, रामायण असो, अन्य कोणत्याही पद्धतीचं धार्मिक पुस्तक वाचला, ते सुद्धा कर्म आहे. त्याच्यानंतर एखाद्या मैदानामध्ये जाऊन एक दौड लावून आला, एखाद्या वेळेस 100 किलोमीटर धावून आला, ते सुद्धाच कर्म आहे. तिथून आला, घरी आल्यानंतर मुलांना, वाईफला, आई वडिलांना नाश्ता करून देणं, ते सुद्धा कर्मच आहे. ते सगळे पॉझिटिव्ह कर्म आहेत. हे सगळे पॉझिटिव्ह कर्म आहे. त्याच्यामुळे तुमच्या जीवनामध्ये, तुमच्या विचारशक्तीमध्ये तुम्हाला एक विशिष्ट अशी स्वतःलाच हे असे रेग्युलर नियोजन करून जो माणूस करत असेल तर ते ह्या कर्मामुळे माणसाची क्षमता वाढते आणि बुद्धीची स्थिरता वाढते. आणि माणसाच्या जीवनामध्ये ह्या सगळ्या गोष्टीमुळे ना माणसाच्या जीवनामध्ये एक वेगळी कलाटणी येते. त्याच्यामुळे ना कर्म कोणत्या प्रकारचे करायचे, कसे करायचे हे आपण विचारपूर्वक केलं पाहिजे. आणि आजचा हा टॉपिक आहे ना, व्हॉट इज द कर्म? कर्म म्हणजे काय? तर बेसिक आहे त्याचं धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष. हा आजच्या व्हिडिओचा उद्देश होता, व्हिडिओ बनवता. तर कोणी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा, बेल आयकनला हिट करा. आणि आजचा व्हिडिओ आम्ही इथपर्यंत, पुढे भेटूया आम्ही पुढच्या व्हिडिओ. धन्यवाद.